शिवसेनेचं पक्षाचं नाव, धनुष्यबाणाचं चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेवरनं उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी आजच्या युक्तिवादात विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग दोघांच्याही निर्णयांवरती जोरदार आक्षेप नोंदवला। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि न्यायमूर्ती जे.व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी ही अतिशय महत्त्वाची ठरते, कारण आजच्या युक्तिवादाच्या शेवटी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली की शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच मालकीचं आहे असा निर्णय न्यायालयानं द्यावा। सोबतच एकनाथ शिंदेंनी चिन्हाचा केलेला वापर बेकायदेशीर असल्यामुळे धनुष्यबाणाचं चिन्ह तातडीनं गोठवलं जावं। पुन्हा एकदा सांगते, एकनाथ शिंदेंनी चिन्हाचा केलेला वापर बेकायदेशीर आहे, त्यामुळे धनुष्यबाणाचं चिन्ह तातडीनं गोठवलं जावं, फ्रीज करावं असं सिब्बलांनी म्हटलं। आणि सिब्बलांनी ही मागणी करताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। पण असं असलं तरी ठाकरेंकडनं धनुष्यबाणावरचा हक्क सोडलेला नाहीये असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं। त्यांनी शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्त्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का मॅडम, ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना। एकदा आम्हाला द्या, अपेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे। बाळासाहेबांचं स्वप्न जे सोडलं गेलं असं वाटत नाही, तोडलं जाईल। बाळासाहेबांचं चिन्ह होतं, नाही असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं। माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तलवार पण होतं ना। आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय, आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही। आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही असं आमचा तो पर्याय आहे। कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही। चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये ही आमची प्रार्थना आहे। आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे। तर अरविंद सावंतांनी जरी ही भूमिका मांडलेली असली तरीही धनुष्यबाण हे चिन्ह, निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी त्यांच्याच वकिलांनी केली आहे हेही सावंतांना ठाऊक आहे। आणि जर समजा सर्वोच्च न्यायालयानं कपिल सिब्बल यांची हीच मागणी मान्य केली तर शिवसेनेचा धनुष्यबाण हे निवडणुकीचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं। याशिवाय आजच्या सुनावणीत नेमकं काय काय घडलं तेही पाहूया। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आपण पाहतोय। धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेना पक्ष हा ठाकरेंचाच आहे, पण त्याचे फायदे शिंदेंनी घेतले। आपल्या युक्तिवादात सिब्बल पुढे म्हणाले की धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा ते गोठवा। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे महत्त्वाचं। शिंदेचा पक्ष राजकीय पक्ष आहे की नाही याचा राज्यपालांकडनं विचारच झाला नाही। शिंदे गटाच्या प्रत्येक चुकीच्या नियुक्तीला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याचं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात नमूद केलं। जे आमदार अपात्र ठरायला हवे होते ते मंत्री झाले। विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हेच बेकायदेशीर असल्याचं सिब्बल म्हणाले। अपात्र ठरू शकणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यांवरती राहुल नार्वेकर अध्यक्ष बनले। 2018च्या पक्ष संघटनेला, पक्षघटनेला आयोगाचा आक्षेप आहे आणि एकनाथ शिंदेंचा नाही। शिंदेंनी स्वतःची मुख्य नेता म्हणून नेमणूक करून घेणं बेकायदेशीर असल्याचं सिब्बल म्हणतात। तर हा झाला कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। आज सिब्बलांसोबतच देवदत्त कामतांनी सुद्धा ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केला। त्यांनी कोणकोणत्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलं त्याचाही आढावा घेऊया। देवदत्त कामत म्हणाले 2014 ते 18 दरम्यानच्या निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्या। 2019ची निवडणूक सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली। 2022 साली शिंदेंकडनं अचानक मीच पक्षाचा नेता आहे असा दावा केला गेला। उमेदवार देण्याचा अधिकार राजकीय पक्षाला असतो, विधिमंडळ पक्षाला नाही हे कामतांनी अधोरेखित केलं। विधिमंडळ बहुमताच्या आधारे आयोगाचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अयोग्य असल्याचं देवदत्त कामतांनी युक्तिवादात सांगितलं। अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर पुन्हा कोर्टात जाण्याची मुभा हवी ही बाब त्यांनी अधोरेखित केली। तर हा सगळा आजचा युक्तिवाद होता, पण गेल्या 7 दिवसांच्या युक्तिवादात नेमकं काय काय घडलं ते जाणून घेणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि तेच जाणून घेऊया, तेच ऐकूया आमचे दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडनं।
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. 7 दिवस उद्धव ठाकरेंकडून या प्रकरणावर कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली आहे. पहिल्यांदा 2 दिवस कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर 2 ते 3 दिवस कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कशा प्रकारे चुकीचा होता यासाठी युक्तिवाद केला आणि त्यानंतर आमदार अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. तर त्यानंतर लगेचच देवदत्त कामत यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवादाला सुरुवात केली आहे, जो अजून अर्धा तास 8व्या दिवशी सुरू राहणार आहे. तर जेव्हा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं गेलं तेव्हा ठाकरेंनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण तेव्हा निर्णय दिला गेला होता की केंद्रीय निवडणूक आयोगानं आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी. आता ही सगळी लढाई अंतिम टप्प्यात आली असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाहीये. पण इतक्या महत्त्वाच्या क्षणी ठाकरेंकडनं धनुष्यबाण हे निवडणुकीचं चिन्ह गोठवण्याची मागणी झाली आणि शिवसेनेकडनं सुद्धा पलटवार केला गेला. सुनवाई वहाँ शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूं. लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे. अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है. आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा. जनता की अदालत में इतने काफी मेजॉरिटी से सरकार आना ये महाराष्ट्र के इतिहास में पहली बार. तर एकनाथ शिंदेंनी जनतेच्या न्यायालयाचा दाखला देत आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा एकदा केला. पण 2022च्या पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये आता धनुष्यबाणाचं काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. फुटीनंतर धनुष्यबाण गोठवण्यात आलेला होता. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मशाल तर शिंदेंच्या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं गेलं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 सालात निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मूळ शिवसेना मानत धनुष्यबाण बहाल केला. 4 वर्ष लोटली आहेत. गेल्या 4 वर्षात ठाकरेंकडनं धनुष्यबाण गोठवण्याची मागणी झालीच नव्हती. पण आता ही मागणी ठाकरेंनी थेट सर्वोच्च न्यायालयात केली आहे आणि ती मागणी मान्य झाली तर ठाकरेंसाठी हा एक प्रकारे नैतिक विजय ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतो याकडे राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांचं सुद्धा लक्ष असेल. कारण हा निकाल फक्त कायदेशीर नाही तर भावनिकदृष्ट्या सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरेल.